काय ग? उठतेस का? झोप ना. राहू दे, झाली माझी झोप. हं? सुषमा, कितीतरी दिवसांनी तुला असं शांत झोपलेलं पाहिलंय मी. माझ्यामुळे खूप त्रास होतो ना तुला? मला कळतंय. नाईलाज असताना सुद्धा तुला या माणसांसोबत राहावं लागतंय माझ्यामुळे. असं अजिबात नाहीये. कुणी सांगितलं तुला असं आहे ते? उलट उलट बरं झालं मी इथे राहतीये. त्या निमित्ताने मला या नायकांवरती लक्ष तरी ठेवता येईल. नाहीतर हे नाईक माझ्या नकळत वाडा केव्हाच विकून टाकतील. म्हणून इथे राहतीये मी. काय झालं असायला? सुषमा, तुला खोटंही बोलता येत नाही का? तुला माहिती आहे की तुझ्या सहीशिवाय हा वाडा विकला जाऊ शकणार नाही, तरी वाडा विकण्याचं कारण देतेस. सुषमा, तू आता बदललीयस. सहज काही काय बोलतोस? मी तशीच आहे, जशी होते तशी. तुझं माझ्यावर रागावणं, माझ्यावर ओरडणं फार दिवस झाले मी पाहिलं नाही ग. काही बोलतोस तू? हे जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय. हे सगळं होणं आपल्या नात्यासाठी चांगलंच ठरलं की. खबरदार, खबरदार परत असं बोलशील तर. हे जे काय घडतं ना, त्यातलं काहीच नकोय मला. आणि आपण या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडणार आहोत. या घरातून बाहेर पडणार आहोत. त्यामुळे परत असं काही बोललास ना, तर तुला इथे एकट्याला सोडून मी कायमची निघून जाईल. ठीक आहे, दरवाजा उघडा आहे. काय? सयाजी? सयाजी, मला माहितीये तू मला सोडून जाऊ शकत नाहीस, म्हणून मीच जातोय सोडून. सयाजी, काय? कुठे चाललास सयाजी? अरे हे बघ, असं नको. काय काय सयाजी, बोल ना काहीतरी. घाबरू नको, मी तुला सोडून जात नाहीये. मी तुझ्यासाठी चहा आणतोय. तू पण ना सयाजी. आलोच. वो चाय उकळली वत्ती. हा, आता यांना कसं सांगू सुषमाला चहा न्यायचंय. सॉरी 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 सॉरी. बाजला नाही नाही, असं काय लावून देऊ? काय नको, इतका काय झालेलं नाही. हा तुझा काय काम? हा ते सुषमाला चहा न्यायचा होता जरा. हा, मी चाय देते ना. थांब, वैती चाय अभिरामाक नेऊन दी. पूर्वा, तू सुशल्याक चाय दी. या बघा, हैसर रवाचा असात ना तर लवकर उठूक व्हाया. किती वाजले? ही काय उठायची वेळा? आणि घरात रवाक दिलाय ना, म्हणजे सगळा घर फिरायचा असा नाही. अरे कशाला चहा घेऊन आलीस तू? मी येतच होतो खाली. हा, ते काय माहितीये,
बायको नवऱ्याला चाय आणून दिला हा तर चायचा टेस्ट आणि नवरा बायकोचं प्रेम वाढतो. मग तर आयुष्यभर हा चहा प्यायचा आहे मला. हा आणि जर चाय थंडी असली तर अगं थंड चहा काय, कडू चहा प्यायला पण तयार आहे मी. हा बर, पण आधी ना खरंच हे चाय थंडी होईल. या कावेरी, किती कडू चहा आहे हा? काय साखरेचं प्रमाण कळतं की नाही, की साखर संपली आहे घरात? ए ए कावेरी कावेरी, थट्टा करतो तुम्ही. कावेरी, चहा गोड झालाय तुझ्या एवढाच. खूप गोड झाला. खूप गोड नाही, बरोबर झालंय, तसा मला हवा असतो ना तसा. कावेरी, मला नाही बोलायचं, मला नाही आवडला तुझा रागवला. गमतीने बोलत होतो मी. गमती नको. तिकडे सयाजी सुषमाला चाय घ्यायला आला. जर कप फुटलो ना तर बघा, हैसरीला असता नुकसान करू नको. चाय सांडली ना तर सगळा साफ करूक लावीन. माझ्या लेकी सुना तुमची साखरी करूक नाही असत. ठीक आहे, जोपर्यंत तू हा चहा पित नाही ना तोपर्यंत मी पण नाही पिणार. बस एवढंच करणार? एवढंच? अगं बर थांब, दुसरा चहा बनवून आणतो. नको नको, एवढा अन्याय नको करू. ए, मी चांगला चहा नाही बनवत का ग? बनवतो. तू ना इनफॅक्ट माझ्यासाठी खूप करतो, खूप सपोर्ट करतो. असं नाही, चुका पण तेवढ्याच करतो मी. ठीक आहे ना अभि, माझ्याकडून बनवतो. नाही, तुझ्याकडून चूक नाही होत. स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे मला. अभि, जे झालं ना ते तर मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज होता. जेव्हा ते गैरसमज दूर झाला तेव्हापासून तू माझ्या सोबत आहे. माझं हे जे काय वागणं आहे ना ते सहन करतो. मग माझ्यामुळे होणारा त्रास पण सहन करतो, खूप करतो. मग आता चहा पण करतो. नको करू. अगं, चांगला चहा बनवतो मी. हा पण ठीक आहे, तू आधी चाय पिऊन घे, मग बघू. तू पण घे. नको अभि, अगं घे ना. अभि नको. थोडा थोडा अभि नको. घे ना. अभि नको. अभि सॉरी सॉरी सॉरी, सुषमासाठी चहा घेऊन चाललो होतो. सॉरी. काय रे, एवढा वेळ लावलास? तुझ्यासाठी चहा आणायचा म्हणजे सावकाशच आणायला पाहिजे ना, एकही थेंब न सांडवता. बस 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 बस. हळू हळू. हे काय एवढा कमी चहा? एकही थेंब सांडू नये म्हणून थोडासा प्यायलो मी त्यात. चेहरा बघ तुझा, किती भोळा आहे सर तू सयाजी. असंच राहायला पाहिजे ना. म्हणजे सुषमा, आपण दोघे पण टेन्शन मध्ये आहोत, पण नक्कीच यातून काही ना काही मार्ग निघेल. बरं, आता आपण दोघेच नाही, कावेरी आणि अभिराम पण टेन्शन मध्ये आहेत.
माझं एक ठीक आहे ग, पण कावेरी बिचारी ती एक स्त्री आहे. समाज, घर, आजूबाजूचे लोक कशाला म्हणून तिला सामोरं जावं लागत असेल. पण समजूतदार आहे ती. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करते, घरच्यांची काळजी घेते. अभिराम लकी आहे. सयाजी, तुला कावेरी आवडू लागलीये का? सुषमा, काय आहे सुषमा? कारण माझं इतकं कौतुक केलं नाहीस तू आतापर्यंत जेवढं आत्ता तिचं केलं. अरे मला तुझी बायको म्हणून बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. मला तुला सांभाळून घ्यावं लागतं. सुषमा, तू जे काही करतेस तुला होणारा त्रास मी समजू शकतो. हो, पण तरीही ती कावेरी तुझ्या नजरेत ग्रेट आहे ना. या घरात सगळेच तिचं कौतुक करतात. कावेरीने अमुक केलं, कावेरीने तमुक केलं. मला ना वीट यायला लागलं या सगळ्या गोष्टींचा. आणि तू सुद्धा. अगं, मला जे वाटलं ते मी बोललो. हो ना, मग बोलून टाक ना. तुला काय वाटतं ना तिच्याबद्दल स्पष्ट बोलून टाक. एक लक्षात ठेव, माझ्या आयुष्यात तुझी जागा कुणी घेऊ शकत नाही. पण मला सांग, ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन तू त्या कावेरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न तर करत नाहीस ना? सुषमा, हो, कारण जो माणूस तुझ्या अंगात येतो त्या माणसाचे गुण काय येतात तुझ्या अंगात? हा अण्णा नाईकने माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त केला आणि आता तिचं कौतुक करतोयस आणि जवळ जाण्याचं. बासा सुषमा, अगं मी फक्त तिचं कौतुक केलं, तू त्याचा भलताच अर्थ काढलास. हेच माझ्यावरचं प्रेम का? मान्य, मला तुला काळजी वाटते माझी, पण याचा अर्थ तू माझ्यावर बोट ठेवशील. मला ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. चहा. तू घेतलंस? हा. अभिरामान घेतल्यान? काय झाला गो? नाही, काय नाही. मला तुमच्याशी बोलायचंय जरा. मी जाते. नाही, थांबा तुम्ही. बोल. कोण येतं माझ्या अंगात? अण्णा नाईक. जो कोणी असेल तो, पण मला माझा काय दोष आहे यात? आम्हालाच का पकडलंय अण्णा आणि शेवंताने? तुझी येळ चुकीची होती. त्याच्या वाटेत अडवईलच आणि या घरात तिला बेसावध होत. त्या का हैसला काहीच माहित नव्हता. मनान शेवंतान डाव साधला. अहो, पण मला यातून बाहेर पडायचंय. असं दोन जीवांचं आयुष्य जगणं कठीण झालंय मला. आमच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतोय याचा. तुम्हालाही जाणवत असेल ना? या घरातले वाद, या घरातले वैर, आत्म्यांच्या अपूर्ण इच्छा, या गोष्टीत आम्ही का अडकून पडायचं? बाहेर पडूचा म्हटला तरी सहज साध्य नाही. तुमचं आयुष्य हा माका कळता, पण माका पण वेळ वयो. हे बघा, मी तुमच्या समोर हात जोडतो. काही करा तुम्ही, मला तुमच्या मुलासारखं समजा, पण मला या अण्णांच्या तावडीतून वाचवा. मला सोडवा यातून. चल आपल्या घराकडे चल रे बाबा, चल उठ माझ्या राजा, उठ. झिलाची आठवण नको. मी खैसल्या नात्यात नाही अडकणार ना. कुणासाठी डोळ्यात सून अश्रू काढून माझी ताकद कमी करणार. तू अन्नाच्या तावडीत सुटशील,
पण तवसर तुका हैसरच राहूचा लागल. सयाजीला कावेरीपासून दूर करण्याचा प्रयत्न करते केव्हापासून, पण सगळं उलट घडतंय. सयाजी, सयाजी मला मला तुला गमवायचं नाहीये सयाजी. मला मान्य आहे की मी कावेरी सारखी तुझी काळजी नाही घेऊ शकत. तिच्यासारखं एक बायको म्हणून जेवण करून नाही घालू शकत तुला. मला माहितीये, पण मला तुला गमवायचं नाहीये. मला आजकाल तुझी काळजी वाटायला लागलीये. मला तुला नाही गमवायचंय माझ्या आयुष्यातून. मला मला माझ्या आयुष्यातलं तुझं महत्व कळलंय आता सयाजी. मला तुला नाही गमवायचं सयाजी. मला तुला नाही गमवायचंय सयाजी. मी तुला नाही गमावणार. इथेच राहायचं? दुसरो पर्याय नाही हा. नाही नाही, हे बघा, मला इथे राहायचंच नाहीये. इथे राहिलो ना तर अजून अडचणी निर्माण होतील. सगळं असह्य झालंय हो. सतत एखादा गुन्हा केल्यासारख्या या लोकांच्या नजरा लागलेल्या असतात आमच्याकडे. सुषमाही समजून घेत नाही. मला यातून बाहेर पडायचे. तुम्ही काहीतरी करा. तुम्ही सांगाल तसं मी करेन, पण मला या गोष्टीतून मला कावेरी, पाणी देऊ का? इन्ना सयाजी, आरामात पाणी प्या ना. सयाजी, सयाजी, सयाजी. हे सयाजी, इकडे बसा ना. ये ना इकडे. हा बसा. वर बघा ना. वर बघा. वर होईल बरं. काय करू? टाळूवर फुंकर मार त्याच्या. इकडे